नमस्कार मित्रांनो, ओळखा बरं ही कोणती भाजी आहे? हा, बरोबर, ही कोकणातली रानभाजी चाईवेल. चला तर आपण बघूया हिला कशी बनवतात. सगळ्यात पहिले हिला स्वच्छ करून कापून घेऊ. आता आपण याच्यात स्वच्छ धुवून ठेवलेली भाजी ठेवली आहे. आता भाजीची तयारी बघूया. आता तुम्ही बघू शकता याच्यात मिरची, कांदा, लसूण आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे. एक इकडं आपल्या कढईत गरम झालेलं होतं तेल. जिरा, मोहरी, कांदा, लसूण टाकून परतून घेऊया. आता आपला कांदा छान लालसर होईस्तोवर परतून घ्यायचा आहे. त्यात आता टोमॅटो घालू. टोमॅटो आणि कांदा मिक्स करून त्याच्यावर 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया. आता झाकण उघडून बघूया आपला कांदा आणि टोमॅटो मिक्स झाला आहे का. आता त्यात मसाले घालून घेऊ. गरम मसाला आणि हळद, कांदा लसूण मसाला टाकूयात. आता याला छानपैकी मिक्स करून चवीपुरते मीठ टाकू. आता यात आपण धुतलेली भाजी घालूया. भाजी आणि मसाले छानपैकी मिक्स करून घेऊ. ही रानभाजी आपल्या आयुर्वेदात आरोग्यासाठी चांगली सांगितलेली आहे. त्यात व्हिटॅमिन पण भरपूर असतात. आता मस्त एक वाफ काढून घे. आता उघडून बघू आपली भाजी झाली का नाही. वा, मस्त सुगंध पण छान येत आहे. आता हिला मस्त ताटात घेऊन टेस्ट करून बघूया. ही आपली छान छान भाजी आणि पोळी आली. चला तर आता मी टेस्ट करून बघते कशी आहे. खरं तर मला सुकी भाजी आवडत नाही, तरी टेस्ट करून बघते. मस्त भारी लागते ही.